आपण बघतो आहोत दिवाळी आलेली आहे, दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी असं म्हणत म्हणत हा प्रवास सुरू झाला. चौक पासून काही अंतरावर असलेलं हे गाव आणि या गावामध्ये आल्यावरती तुम्हाला सांगतो, कधी उंच, कधी सकल, कधी दगड, कधी माती, कधी पाणी असं करत दोन्ही बाजूनी वाढलेली शेतं आणि त्या शेतामध्ये मध्ये मध्ये तर गाडी इतकी आत जायची की कळायचंच नाही की गाडी परत बाहेर येणार आहे की नाही. आता आपण पिरकडवाडीमध्ये आलेले आहोत. वरोसे, पिरकडवाडी, उंबरणेवाडी आणि अर्कसवाडी या परिसरातल्या सगळ्या माऊलींना भेटणार आहोत आणि या माऊलींना भेटत असताना या दिवाळीचा आनंद देण्याचा हा प्रयत्न आहे. या उंच डोंगरावर राहणाऱ्या या माऊली त्यांच्या आयुष्यात हा आनंद देण्याचा एक प्रयत्न झी मराठीकडनं करण्याचं योजिलेलं आहे. चला बघूया आजच्या पहिल्या खेळात किती जणी जिंकणार, कारण त्यांच्याशी मला गप्पा सुद्धा मारायच्या आहेत, त्यांच्याशी बोलायचं आहे. चेहरे काय टेन्शनमध्ये दिसत आहेत बघितलं का सगळ्यांचे, पण घाबरू नका, हसत राहा, बघूया काय काय होणार. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया सगळ्यांना. नाव सांगा तुमचं. नंदा नरेश पोकळा. बरं, कुठे राहता तुम्ही? इथंच वरोसी पिरकडवाड. बरं, आणि माहेर कुठलं तुमचं? असं आहे वरोसी पिरकडवाड. आई बाबा इथंच आहेत. इथंच आहेत. हा. आणि सासू सासरे ते पण इथंच आहेत. सगळं इथल्या इथे बरं जमवलं तुम्ही, हो की नाही? घरी कोण कोण आहे? सासू सासरा नवरा आहे. नवरा आहे, एक ननन आहे. नणंद आहे. हा. बरं, आणि नणंद कुठे आहे? आहे घरी. आहे, घरी आहे. घरी ठेवून आलात नणंदला? असेल इथं कुठे. होय. पण कशी आहे नणंद तुमच्याशी, कशी वागते? चांगली वागते. चांगली वागते. आणि मिस्टर कसे वागतात? नवरा चांगले वागतात. चांगले वागतात. कसं जमलं लग्न तुमचं? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. एवढ्या उंच डोंगरात मला वाटलेलं अरेंज मॅरेज असेल म्हणून. बरं बरं बरं. लग्न तुमचं कुठे? या गावातच झालं? पिरकडवाडीतच झालं? हो ना. आज तुमच्याकडे दिवाळी साजरी होते झी मराठीची, बरोबर? असे खेळ इथे कधी होत नसतील. नाही. आज बरं वाटतंय? खुश आहात? वा वा वा, तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही एखादं गाणं म्हणणार का इथलं, या मातीतलं? 2 ओळी म्हणा ना. म्हणा 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 ताई, म्हणा. या वरोसे गावाला गर्दी कशाची झाली, एक दुर्गाई प्रकट झाली. या वरोसे गावाला गर्दी कशाची झाली, एक दुर्गाई प्रकट झाली. जा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. ताई, नाव सांगा तुमचं. अनिता. अनिता. तुमच्या घरात कोण कोण आहे? सासू आहे, सून आहे. सासू आहे, सासरा आहे. सासू आणि सासरे आहेत. बरं, आणि आई बाबा कुठे राहतात? कर्जत. कर्जतला. तुम्ही किती जण होते लहानपणी घरात? 6 जण. 7 जण. मग बाबा काय करायचे? बिगारी काम. बिगारी काम करायचे. बरं, आणि मग इथे लग्न करून आलात तुम्ही या घरामध्ये. आता कोण कोण असतं घरात? सासू आहे, सासरा आहे, दीर आहे. बर, आणि मिस्टर काय करतात? बिगारी काम. बिगारी काम करतो. बर, कसं वाटतं इकडे? छान वाटतं. छान वाटतं. आज तुम्ही या खेळात सहभागी होणार आहात. हा, मी उत्सुक आहे तुमच्यापैकी कोण पैठणी जिंकणार ते बघण्यासाठी. आता काही वेळात खेळ होणार आणि या खेळात कोण जिंकणार ते आपण बघणार आहोत. खेळ इथेच होणार आहे. तुम्ही लग्नात तुमच्या उखाणा घ्यायची पद्धत असते का? नाव घ्यायची पद्धत असते? घ्या ना. घ्या घ्या, तुमच्या लग्नात घेतलेला उखाणा घ्या. नाही? बरं, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. हिरा किरण पोकळा. बर, तुम्ही कुठे? इथेच राहता? नाही, चिंचमाळची आहे मी. चिंचवडची. आणि तुमचे आई बाबा काय करतात? मोलमजुरी. मोलमजुरी करतात. तुम्ही काय करता? घरात आहे. घरात असते. आता इथे कोण कोण आहे लग्नानंतर? सासू सासरे आहेत. सासू सासरे आहेत. आणि नवरा काय करतो? हॉटेलमध्ये कामाला आहे. हॉटेलमध्ये कामाला आहे. किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? 1.5 वर्ष. 1.5 वर्ष झालं. मग तुम्ही काय उखाणा किंवा गाणं म्हणणार आहात का? नाही. नाही? बरं बरं, चला टाळ्या वाजवून त्यांना पण शुभेच्छा देऊया. नाव सांगा. माझे नाव पारू भरद्वाज. बरं, तुमच्या घरात कोण कोण आहे? सासू सासरे, 2 मुलं आणि आम्ही दोघं. तुम्ही दोघं. बरं, काय करतात मिस्टर? नवरा काय करतो?
मोलमजूर. मोलमजुरी. तुम्ही काय नोकरी करता, मग काम करता की घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या? घरातलं काम, शेती शेती वगैरे, आणि करता. मळा. इथे कुठलं शेतीतलं पीक असतं? भात. आणि तुमचे आई बाबा कुठे असतात? उरणला. उरणला. उरणमध्ये रांचई. उरण. हो. पण मग उरणमध्ये असून तुम्ही या गावात यायचं जे काही निर्णय झाला तो वडिलांनीच घेतला का? हो मग तुमच्याकडे बघण्याचा वगैरे कार्यक्रम होतो हो तसाच झाला? हो. ओके. आणि तुम्ही शाळेत वगैरे कधी गेला होता? हो. कितवी पर्यंत गेला? 10वी पर्यंत. 10वी पर्यंत. म्हणजे 10वी पर्यंत शिक्षण घेतलं तुम्ही हो. आणि मग नंतर लग्न झालं? म्हणजे 2 वर्ष मी काम केलं. नंतर काम केलं. कुठे काम केलं? तळोजा नावडा फॅक्टरीमध्ये. फॅक्टरीमध्ये. आणि मग नंतर इथे आला हो. आणि आता इथे शेतीचं काम करता. हो. हो ना. हो. आता तुमच्या घरात कोण कोण आहे म्हणालात तुम्ही? सासू सासरे, नवरा, आम्ही आणि 2 मुलं. म्हणजे ती शाळेत असतात आश्रममध्ये. मग कुठे असतात ती? आश्रमला म्हणजे चिखले म्हणून एक आश्रम शाळा आहे आणि पनवेलमध्ये आकुर्ली वसतिगृह आहे, तिथं मुलगी राहते. पण त्या मुलीने काय करावं पुढे मोठं होऊन असं वाटतं तुम्हाला? असं वाटतं, पण म्हणजे आमच्या लोकांमध्ये 12वी झाली का नंतर शिकण्याचा चान्स नसतो. मोलमजुरी करणारी लोक आम्ही, त्यांना पुढे शिक्षणासाठी पैसा कुठून आणणार एवढा? नाही, पण मग तरी सुद्धा त्या मुलीची शिकण्याची इच्छा आहे. हो पण ती मुलगी जास्त शिकली तर आवडेल तुम्हाला? हो चालेल. आणि मुलगा काय करतो? मुलगा पण म्हणजे 6वीला आहे आता. हा, तो पण आश्रम शाळेत? तो पण आश्रममध्ये. मग सुट्टी असली की इथे येतो? हो, आता हो ना? दिवाळीला येतील. वा वा वा, खूप छान. तुमच्या लग्नातला उखाणा घ्यायचा आहे का? लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, भरतरावांसाठी मी आईबाप सोडले. बरं. द्या. तुमचं नाव सांगा. स्मिता धर्मा इंदोळा. बरं, तुमच्या घरात कोण कोण आहे? सासू सासरे आणि मी आणि माझा नवरा. नवरा. आणि आई बाबा कुठे? इथं राहतात. इथेच राहतात आई बाबा. आणि सासू सासरे? वावरला ठाकूरवाडी. वावरला. तुमचं लग्न कसं, म्हणजे इथेच जमलं की नाही, ते जमलं. इकडेच जमलं? आणि मी आता नवरा काय करतो? कंपनी मध्ये असतो. कंपनीमध्ये. तुम्ही पण कितवी पर्यंत शिकला? 9वी. 9वी. तुम्ही उखाणा घेणार का? यांनी घेतले काळे मणी तोडले, लाल मणी जोडले का? नाही, लाल मणी तोडले, काळे मणी जोडले. तुम्ही काय घेणार? घ्या. चांदीची जोडवी सौभाग्याची खून, धर्मरावांचे नाव घेते हिंदोळ्यांची सून. वा वा वा. बघा, हिंदोळ्यांची सून या खेळामध्ये सहभागी झालेले आहेत. या 5ही माऊली खरंच राबणाऱ्या. जेवढं मिळालं तेवढं शिक्षण घेतलं. त्यावेळची परिस्थिती फार वेगळी होती आणि आताही परिस्थिती तशीच आहे. या ठिकाणी या उंच डोंगरावर आल्यानंतर कळतं की कशा पद्धतीने हे केवढं मोठं विस्तारलेलं कुटुंब आहे. या कुटुंबात आता आपण दिवाळी साजरी करतो आहोत, पण ही दिवाळी साजरी करत असताना आता या 5 जणींसाठी एक खेळ असणार. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. या 5 जणींमधून 3 जणी आता पुढच्या खेळात जाणार आहेत. आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया आज कोण 3 जणी पुढच्या खेळात जातात. खेळ सोपा आहे. इथे उभं राहायचं. हा तुमच्याकडे एक स्माइली चेंडू दिलेला आहे. समोर स्टंप आणि त्याच्यावरती शेतात जसं बुजगावणं असतं तसं एक मडकं ठेवलेलं आहे. या ठिकाणी एक टप्पा पडून, नीट ऐका, हा जो चेंडू आहे तो टप्पा पडून त्या मडक्याला लागला पाहिजे. 5ही जणींना 5 संधी मिळणार आहेत आणि या 5 संधीपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या 3 माऊली पुढच्या खेळात जाणार आहेत. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा आणि खेळाला सुरुवात करूया. बघूया त्या पिरकडवाडीतल्या या खेळामध्ये आज कोण जिंकणार. आम्ही तर खूप आनंदी आहोत, कारण आज या माऊलींपैकी कोणा एका माऊलीला पैठणी मिळणार आहे. ती कोणाला मिळणार आत्ता ठरणार. एक, एक, 2, 3, 4, जोरात, 1, 2, त्यांची गुणसंख्या आहे 2.
2. झी मराठीकडून हा आधी दिवाळीचा फराळ तुम्हाला. अभिनंदन. हा चेंडू, हा फुटबॉल इथून टाकायचा. हा इथून टाकल्यानंतर असा आतमध्ये थांबला पाहिजे. लक्षात आलं? हा, या तिघींनाही 10-10 संधी मिळणार आहेत. आणि या 10 संधीमध्ये या 3 जणींमधून बघायचंय ज्यांची गुणसंख्या जास्त त्या 2 जणी पुढच्या खेळात जाणार. सावकाश. हे टायर तुमच्याच गावातले आहेत, आम्ही नाही आणले. हा, 7-0. 1. 8-1. 1. 5-1. 7-1. 2. 1. 6-1. 7-1. 8-1. 9-1. 2. झी मराठीकडून तुम्हाला हा फराळ आणि फराळाबरोबर हे चांदीचं नाणं. अभिनंदन. तुमचं नाव? स्मिता धर्म इंदोळा. तुमचं? पारू भरत वाघ. चला, शेवटचा टप्पा आहे. या टप्प्यावरती आज कोण पैठणी जिंकणार ते आपण बघणार आहोत. खेळ सोपा आहे. ती जी सोनेरी कडी आहेत ती या रिंग मध्ये उभं राहून टाकायची आहेत आणि मधोमध ठेवलेलं त्याला काय म्हणतात? आमच्या म्हणजे याच्यात साठा बोलतात त्या. साठा. साठा म्हणजे ते काय असतं? ते म्हणजे मच्छी पकडण्याचं एक साधन आहे. बरं, म्हणजे हे असंच ठेवतात की गोल करून ठेवतात? नाही, म्हणजे असे 2 साईडला 2 काठ्या लावतात, हा. त्याच्यावर ते ठेवतात आणि पाणी त्याच्यावरून सोडतात. मग ते खाली एक जाळी मांडतात, त्याच्यामध्ये ते मासे पडतात. मासे अडकतात हम्म. त्याच्यामध्ये. हो. अच्छा, म्हणजे मासे पकडायचं त्याला साठा असं म्हणतात. बरोबर आहे. चला, तुम्ही कधी गेलायत साठा घेऊन? हो, पकडतात माझे सासरे. सासरे पकडतात. तुम्हाला माहिती आहे? नाही. हा? नाही. साठा बिटा काय माहित नाही तुम्हाला? काय गंमत आहे बघा. पण मला तुम्हाला मुद्दा विचारायचा आहे ताई, तुमच्याकडे कुठल्या भाषेत बोललं जातं घरात? ठाकरी. ठाकरी म्हणजे कसं? आज जर मला तुम्हाला एक वाक्य विचारायचंय, मी इतक्या लांब आलोय आणि मला एक वाक्य जर शिकायचं असेल, कुठलं? की दिवाळी निमित्त पिरकडवाडीतून सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. तुम्ही कशा शुभेच्छा द्याल? दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. सोपं आहे. मग असं. कशात काय वेगळं आहे? हो ना. पण मग या भाषेमध्ये काय वेगळं आहे असं तुम्हाला वाटतं? कुठले शब्द? वेगळं म्हणजे एखादा असा शब्द वेगळा येतो. म्हणजे कुठला साधारण? म्हणजे आता तुम्ही बोललात की दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, हा. तसा दिवाळीच्या तुम्हाला बोलले तुम्ही, तुम्हाला म्हणजे काना मात्र ह्याच्यात फरक नाही. पडतो. म्हणजे दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा. हा, तुम्हाला. तुम्हाला शुभेच्छा. हो. समजा मिस्टर उशिरा आले, हा, नवरा घरी उशिरा आला, तर तुम्हाला उशीर का झाला असं तुम्ही कसं विचारता? तुला टाइम का झाला? आणि जर बायकोला उशीर झाला तर काय विचारतात? असं तसंच विचारतात. काय म्हणून? आवडा टाइम का झाला? आवडा टाइम का झाला? का झाला? आता उद्या माझी बायको उशिरा आली ना की तिला घरी गेल्यावर विचारणार आवडा टाइम का झाला.
काना मात्रा काही ठिकाणी नसतो, पण या ठिकाणी यांच्या आनंदात नेहमी उत्तरोत्तर वाढ होत राहो हीच खरं तर या दिव्याच्या चरणी प्रार्थना करतो. कायम यांची सगळी स्वप्न प्रकाशमान हो आणि कायम यांच्या मुलांच्यासाठी जो उत्कर्ष यांनी मनात साठवलाय त्या उत्कर्षाला देवा तथास्तु म्हण असं म्हणत या दोघींपैकी या खेळात कोण जिंकणार ते आपण बघणार आहोत. खेळ सोपा आहे. ही जी सोनेरी कडी आहे ती इथे उभं राहून टाकायची आणि ते जे साठा आहे त्याच्यावरती ती अडकली पाहिजे, थांबली पाहिजे. दोघींनाही 10 संधी आहेत. लक्षात ठेवा, हा सगळ्यात शेवटचा महत्वाचा खेळ आहे तुमच्या दोघींसाठीचा. कोण पैठणी जिंकणार ही दिवाळीची या पिरकडवाडीत आपण बघणार आहोत. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया, बघूया कोण जिंकणार. एक, 2, 3, 4 अटीतटीचा सामना. 5, 6 अभिनंदन. 1, 2, 3, 4. हो, घाई करू नका. 4, 5, 6, 5 अभिनंदन. झी मराठी कडून हा दिवाळीचा फराळ तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि या माऊलीला झी मराठी कडून चांदीचा कुंकवाचा करंडा. अभिनंदन. वहिनी अभिनंदन. हा फराळ तुमच्यासाठी. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ती चांदीची अन्नपूर्णा तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन माऊली. आणि आनंदाच्या प्रसंगी वहिनींना या पिरकडवाडीमध्ये मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपणाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. नेहमी अंधारात असणारी ही सगळी मंडळी आज या प्रकाशामध्ये हा सोहळा साजरा करतायत, दिवाळीचा सण साजरा करतायत. उत्तरोत्तर यांच्या कुटुंबामध्ये, घरामध्ये, या वाडीमध्ये आनंदाचा प्रकाश पसरो ही मनापासून शुभेच्छा. आणि दिवाळीच्या शुभेच्छा देऊनच आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार. देव पहिला पहिला माझा न मनूर, देव पहिला पहिला माझा न मनूर, देव पहिला पहिला माझा न मनूर, देव पहिला पहिला माझा न मनूर. नमन गा